तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी या केंद्रातील मदतनीस या पदाच्या जागा सुटलेल्या आहेत। पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मदतनीस या रिक्त पदासाठी जागा सुटलेल्या आहेत। पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। या ठिकाणी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण अशाच महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा जाहिरात सुटलेली आहे। या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत अंगणवाडीमध्ये मदतनीस या पोस्टच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। यामध्ये बघा 1/4/2025 ला ही जाहिरात सुटलेली आहे। याच्यामध्ये बघा बाल विकास सेवा योजना ह्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास अधिकारी नागरी चंद्रपूर उत्तर चिमूर या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मदतनीस या रिक्त पदासाठी कार्यक्षेत्रातून पात्र इच्छुक महिला उमेदवारांकडून सरळ नियुक्तीने जाहिरात प्रकाशित झाल्यापासून म्हणजे सुट्टीचे दिवस वगळता 10 दिवसाच्या आत शेवटच्या दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत। या ठिकाणी बघा रिक्त मानधनी मदतनीस पदाचा तपशील दिलेला आहे। आपण या ठिकाणी बघणार आहोत नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्र यांचं रिक्त मानधनी मदतनीस भरवायची पद। सिंदेवाही या ठिकाणी बघा पहिलं आहे, त्याच ठिकाणी 4 पदे आहेत। नागभीड मध्ये या ठिकाणी 7 पदे आहेत। ब्रह्मपुरी या ठिकाणी बघा 3 पदे आहेत। चिमूर मध्ये या ठिकाणी बघा 12 पदे आहेत। भद्रावती मध्ये या ठिकाणी 5 पदे आहेत। तर टोटल मिळून या ठिकाणी बघा 31 पदांची भरती आहे चंद्रपूर मध्ये। या जागेंवरती मदतनीस जे अंगणवाडीचं आहे ती एवढी संख्या भरली जाणार आहे। त्यामध्ये पुढे बघा अंगणवाडी मदतनीस मानधनी पदाकरता अटी आणि शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावलेले आहेत। या ठिकाणी संपूर्ण भरलेला अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रपूर उत्तर चिमूर द्वारा बाल विकास प्रकल्प चिमूर पंचायत समिती चिमूर यांच्या आवारात विहित मुदतीच्या कार्यकालीन वेळेत आत आणून द्यावायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघा याचा जो अर्ज आहे तो तुम्हाला त्यांच्या आवारामध्येच भेटणार आहे। पत्ता त्यांनी दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे, तो व्यवस्थित भरायचा आहे। कोणत्या नगर पंचायत क्षेत्रासाठी भरताय ते एकदा बघून घ्या, त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळी माहिती दिलेली असेल ती वाचून त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि या ठिकाणी तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकतात। ही जागा जी आहे त्यासाठी एक्झाम नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या। मुलाखत नाहीये, हे गुणांच्या आधारे तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही याच्यावरती जॉब करू शकतात। तर ज्या कोणी बहिणी माता आहेत त्यांनी या ठिकाणी सुवर्ण संधी आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जे कोणी असतील त्यांनी या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि अपडेटेड माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। याच्या बाबतीत जर काही अपडेट आले तर तुम्हाला लवकर आपल्या चॅनलवर कळवलं जाणार आहे। तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।